मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता म्हणजे कांदा पोहे आणि चहा। ज्यांना मधुमेह आहे असे बरेच पेशंट पोहे खाऊन बिना साखरेचा किंवा फिका चहा घेतात। त्यांना वाटतं की साखरेचा चहा टाळला की आपली शुगर मेंटेन राहील, पण मधुमेह असणाऱ्यांनी असं करावं का? पोहे खाऊन फिका चहा घेतल्याने शरीरावर विशेषतः रक्तातील साखरेवर नेमका काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। यात आपण 4 पर्यायांची एक रंजक प्रश्नमालिका पाहणार आहोत। पाहूया यातील किती उत्तरे तुम्हाला येतात, नक्की कमेंट करा। नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी। चला तर व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, डायबिटीस असलेल्या रुग्णांनी नाश्त्यात पोहे खावे का? ऑप्शन ए अजिबात खाऊ नये, बी कमी प्रमाणात खावे, सी पोटभर खावे, डी फक्त रात्री खावे। बरोबर उत्तर आहे पोहे कमी प्रमाणात खावे। पोहे जर योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात खाल्ले तर ते डायबिटीसमध्ये सुरक्षित मानले जातात। डायबिटीस पेशंटनी पोहे खाण्यासाठी हे 3 सुवर्ण नियमांचं पालन करा। पहिलं आहे त्याचं प्रमाण, म्हणजे पोर्शन कंट्रोल, त्याचं नियंत्रित प्रमाण फार महत्त्वाचं आहे। एका वेळी फक्त एक छोटी वाटीच पोहे खावे। दुसरा नियम आहे फायबर आणि प्रोटीन वाढवा। यासाठी पोह्यामध्ये बटाटा टाकणे पूर्णपणे टाळा। त्याऐवजी तुम्ही भरपूर भाज्या जसं की मटार, गाजर, शिमला मिरची हे टाकायचं आणि प्रोटीन वाढवण्यासाठी त्यामध्ये पनीरचे तुकडे, डाळ व थोडेसे शेंगदाणे नक्की मिक्स करा। यामुळे काय होतं तर पोह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो। आणि तिसरा नियम आहे ब्राऊन राईस पोहा वापरा। म्हणजे काय, पांढऱ्या पोह्याच्या ऐवजी ब्राऊन राईस पोहे बाजारात मिळतात, त्याचा वापर करा। त्यामध्ये फायबर जास्त असते। पुढचा प्रश्न आहे डायबिटीसमध्ये पोहे खाऊन फिका चहा लगेच घ्यावा का? ऑप्शन ए हो, बी नाही, सी आधी घ्यावा, डी अर्ध्या तासाने घ्यावा। बरोबर उत्तर आहे डायबिटीसमध्ये पोहे खाऊन फिका चहा घ्यायसाठी अर्धा तासाचा अंतर ठेवावं। याचं कारण काय बघा, चहातील कॅफीन आणि टॅनिनमुळं पोह्यातील आयर्न शोषले जात नाही, त्यामुळं अपचन, गॅसेसचा त्रास होऊ शकतो। म्हणून पोहे आणि चहामध्ये कमीत कमी 30 मिनिटाचं अंतर असावं। तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की डायबिटीस असेल तरी आपण पोहे खाऊ शकतो, पण कमी प्रमाणात, आणि पोह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यासाठी त्यामध्ये मोड आलेली कडधान्य, पनीर, गाजर, टोमॅटो, काकडी, कांदा अशा भाज्या जर मिक्स केला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि रक्तात एकदम वेगाने वाढणारी साखर मेंटेन राहते। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट करा आणि तुमच्या डायबिटीस असलेल्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा। आणि असेच आरोग्य आणि आयुर्वेदाचे व्हिडिओ पाहायची जर तुम्हाला आवड असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।